रामकृष्ण हरी. जिथे ज्ञान विज्ञान संजीव होते, जिथे योग विद्येस सामर्थ्य येते, जिथे मानवाला मिळे मोक्ष गाथा, तुझ्या पायरीसी सदा नम्र माथा, तुझ्या पायरीसी सदा नम्र माथा. संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींचा संजीवन समाधी सोहळा या अलंकापुरीमध्ये प्रतिवर्षी मोठ्या उत्साहानं पार पडतो. या सोहळ्यानिमित्त विश्वधर्मी प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ दा कराड सरांच्या संकल्पनेतून या इंद्रायणीच्या तिरी जागतिक सहिष्णुता सप्ताह सोहळ्याचं आयोजन करण्यात येतं. तीर्थक्षेत्राकडून ज्ञानतीर्थक्षेत्राकडे ही अनोखी संकल्पना या कार्यक्रमाच्या माध्यमातून इथे साकारली जाते. श्री संत ज्ञानेश्वर तुकाराम ज्ञानतीर्थ, विश्वरूप दर्शन मंच, माईर्स MIT शिक्षण समूह, विश्वशांती केंद्र आळंदी यांच्या वतीनं हा सोहळा अतिशय भक्तिपूर्ण वातावरणात आणि उत्साहात भजन कीर्तन याच्या निनादात साजरा होतो. 7 दिवस चालणारा हा सोहळा त्याची क्षणचित्र या कीर्तनधारा कार्यक्रमाच्या माध्यमातून आम्ही आपणासमोर सादर करीत आहोत. यात ज्येष्ठ संत, कीर्तनकार, प्रवचनकार यांचे विचार या मंचावर सादर होतात. जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी. आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी, ते सांगण्यासाठीच आले म्हणून सांगतात. बरं, सांगण्यासाठी म्हणून सांगतात, पण सांगण्याची गरज का भासली याचं कारण लाभाचं ठिकाण चुकलंय म्हणून. लाभ एकीकडे राहिला आणि आमचे प्रयत्न दुसरीकडे आहे. कल्पना करा, खेड्यातली गोष्ट सांगतो. त्या म्हातारीला फाटकं शिवायची सवय होती. शिवता 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 तिची सुई हरवली. घरी रविदास कीर्तनाला आली ती म्हातारी, आणि आल्यावर कीर्तन सुरू झालं आणि ती चाचपडू 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 बघू लागली. शेजारच्या मावल्या म्हणल्या, काय पाहता आजीबाई? सुई इथंच पडली का? नाही, घरी. इथं का पाहता? तिथं अंधार होता, इथं ट्यूबलाईट आहे. दृष्टांत संपला माझा. ती म्हातारी सुई शोधून मेली तरी सापडेल का? का सुई हरवली घरी, शोधती कीर्तनात. तसा लाभ राहिला दुसऱ्या बाजूला, आमचे प्रयत्न तिसऱ्या बाजूला, म्हणून ठिकाण सांगण्याची गरज संतांना भासली. मग लाभ कुठे? विशेष संत संगी. बाकी कुठेही जा तिथं तुमचं कपाळ.
घेऊन जाऊ द्या. हा ना, ऐश्वर्यात कार्यक्रम असतो इथे, बाकी कुठेही जा तुमचं कपाळच असतं. जाऊ द्या का, जेथे जावे तेथे कपाळ सरीसे. अहो पण तुकोबारा या सांगण्यामध्ये वैशिष्ट्य काय आहे? मूर्खातल्या मूर्खाला विचारा तरी तोही सांगू शकतो जिथे जाईल तिथे कपाळ. कारण कपाळ हा शरीराचा अविभाज्य भाग आहे आणि ते विसरून कोणीच येत नाही. बालचंद्र पाटील, एखादा माणूस म्हणाल गायत आलो, घड्याळ विसरलो, मोबाईल विसरलो, पॉकेट विसरलो. कोणी म्हणतंय जरा घाई झाली, मग कपाळ विसरलो. अरे मूर्खातला मूर्ख असेल त्यालाही कळतं की माणूस जिथं जाईल तिथं त्याचं कपाळ आहे. मग तुमच्या सांगण्यात नवल काय, जेथे जावे तिथे कपाळ सरीसे. एक लक्षात घ्या, जेव्हा वाच्यार्थानं काम भागत नाही तेव्हा लक्षार्थ घ्यायचा असतं. गंगायाम घोषा सगळे पाठ आहे तुम्हाला. आम्हाला दूध पाहिजे, कुठं मिळेल? अरे गंगेच्या काठाला गवळ्याचा वाडा आहे, तिथे दूध मिळेल. तो आला तर गंगा वाहत होती, पाण्यावर कुठंच वाडा दिसला नाही त्याला. त्याला वाटलं तळ्याला असेल म्हणून बुडी मारली, खाली गेलं, कपडे भिजून वर आलं. तिथल्या लोकांनी कुठं गेलता दुधाला? कुठं? तळ्याला. का? अरे गंगेवर वाडा आहे म्हणे, पाण्यावर दिसला नाही, मला वाटलं खाली असेल. अरे पलीकडे बघ, त्या 20-25 म्हशी बांधल्याय, गायी बांधल्याय, गवळी बाबा धार काढतो. गंगेवर वाडा म्हणजे गंगेच्या काठावर, याला लक्षार्थ म्हणतात. तसं कपाळ शब्दाचा वाच्यार्थ घ्यायचा नाही, लक्षार्थ. कपाळ म्हणजे नसीब, कपाळ म्हणजे अदृष्ट, कपाळ म्हणजे प्रारब्ध, कपाळ म्हणजे तकदीर हिंदीमध्ये म्हणतात. जिथे जा कपाळाला नसीब म्हटलेलं आहे. सहज माणसं, अहो ते 4 वर्षापासून चालू होतं कोर्टातले हेलपाटे तुमचे. काल निकालाची तारीख होती. काय झालं? काय होणार, दुसऱ्याला नावं ठेवून काय उपयोग आहे? नाही पण झालं काय, जाऊ द्या आता. पण झालं काय? आता तुम्हाला माहिती आहे माझं सगळे सत्य होतं, ते जाऊ द्या हो. पण काल काय झालं, निकाल होता ना. आता कोणाला काय नाव ठेवता, आपलं नसीबच फुटकं. सहज बोलतंय ते बालचंद्र पाटील, आपलं नशीबच फुटकं असं दंडाला हात लावतं का? आपलं नसीबच फुटकं छातीला हात लावतं का? आपलं नसीबच फुटकं म्हणतं आणि हात कपाळाला लावतं. याचा अर्थ, कपाळ शब्दाचा अर्थ अदृष्ट, प्रारब्ध, नसीब. कुठेही जा तुमच्या सोबत तुमचं कपाळ म्हणजे अदृष्ट, प्रारब्ध, नसीब. कुठेही जा त्याच्यात कोणी बदल करू शकत नाही. जेव्हा जीवनामध्ये मनाविरुद्ध घटना घडते त्यावेळेला सुद्धा तोच शब्द आहे, तरीचा मंगळ योग येतो, तरीचा मंगळ योग येतो, तरीचा मंगळ. ओ तुका म्हणे जेथे फिरते कपाळ, तरीचा मंगळ योग येतो. म्हणे जेव्हा फिरते कपाळ तरीचा अमंगळ योग येतो. कपाळ म्हणजे अदृष्ट, प्रारब्ध, नसीब. पतिव्रता सुशीळ, पतिव्रता सुशीळ, पतिव्रता सुशीळ, पतिव्रता सुशीळ. दमयंती पाय पोळे, दमयंती पाय पोळे, दमयंती पाय पोळे, दमयंती पाय पोळे. ऐसे अनिवार कपाळ, ऐसे अनिवार कपाळ, ऐसे अनिवार्य कपाळ, ऐसे अनिवार्य कपाळ. होगी दुष्काळ प्रारब्धे, होगी दुष्काळ प्रारब्धे, होगी दुष्काळ प्रारब्धे. होगी दुष्काळ. ऐसी प्रारब्धाची ठेव, 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 ऐसी प्रारब्धाची ठेव. कपाळावर चालू आहे ना बालचंद्र पाटील. पतिव्रता सुशीळ,
दमयंती पाय पोळ ऐसे अनिवार कपाळ भोगी दुष्काळ प्रारब्धे. बस कपाळ, अदृष्ट, नसीब, प्रारब्ध. तुम्ही कुठेही जा कुऱ्हाडे पाटील, तुमच्यासोबत तुमचं कपाळ आहे, अदृष्ट आहे, नसीब आहे. मग लाभ तो विशेष संत संगे असं म्हणायचं कारण काय? तर प्रारब्धात बदल करण्याची ताकद कोणात नाही, ती भोगावंच लागतं. कारण पिलब्ध पहिले रचा पाछे रचा शरीर, तुलसी चिंता क्यों करे भज भज रे रघुवीर. आधी रचना प्रारब्धाची आहे आणि मग देहाची आहे. हे नसल पटत. आधी रूळ टाकले, रूळ, मग रेलगाडी धावली. आता रुळाला वळणं असतात की नाही? ड्रायव्हर खूप हुशार आहे, खूप हुशार आहे. त्यानं जर ठरवलं आता 10 किलोमीटरचं वळण घेतल्यापेक्षा सरळ गाडी आपण पुण्याच्या स्वारगेटला आळंदीहून नेऊ, त्याच्या बापान तरी जाईल का? का आता ड्रायव्हरची वळण चुकवायची इच्छा असली तरी जसे जसे रुळाला वळण आहे, रेलगाडी वळण घेत घेतच जाणार आहे का? आता ड्रायव्हरच्या ताब्यात नाही, गाडी रुळाच्या अधीन आहे. तसं आमची दुःख न भोगण्याची इच्छा असली तरी दुःख भोगावंच लागतं, कारण देह प्रारब्धाच्या अधीन. जसं गाडी आता रुळाच्या अधीन आहे, वळण घेत घेतच जाणार, तशी बॉडी आता प्रारब्धाच्या अधीन आहे, दुःख भोगावंच लागणार का? देह तवा आहे प्रारब्ध अधीन. बस आपलं कपाळावर चालू आहे. आता नुसत्या कपाळावर कीर्तन होईल एवढे प्रमाण आहे. ए हो म्हणत जा ना, होला काही खर्च आहे का? कृष्ण साय पांडवासी ते भोगिती नष्टचरी साय केली हरिहरासी. प्रारब्ध कुणाशी टळणायशी प्रारब्धाची ठेव झाले भिक्षुक पांडव राज्य घोडे भाग्य सर्व सांडीला ठाव. प्रारब्ध शरीर संचिता आदीन धर्मराजा हिंडे वडवण कर्मे बुडाला रावण आणि दुर्धन. प्रारब्धे कामबुद्धीचे सुख अति मानती मूर्ख चंद्रासी लागला कलंक इंद्रासी दुःख. प्रारब्धे हरिचंद्र तारामती घोरवणांतर भोगिती नळेराव पुरुषार्थी तयाच्या विपत्ती. प्रारब्धे पतिरता सुषे दमयंती पाय पोळे ऐशेवा निवार कपाळ भोगी दुष्काळ. प्रारब्धे कर्मरेखा टळेना बाण लागला जगजीवना कृष्ण सांडिल्या गोपांगणा. हे नारायण प्रारब्धे अशी अनिवार जन्मांतरे राज्य सांडील रघुवीरे सवे मिळून वाणरे फिरवी दिगांतरे. प्रारब्धे फिरत असता काय झाले मध्ये प्रारब्ध ओढवले जानकेस राक्षसे नेले दुःख भोगविले. प्रारब्धे संचिता आदिन शरीर रामचंद्र रघुपती विष्णूचा अवतार पाठी जन्मांतर नामा म्हणे. आता काय माझ्याकडे म्हणून देव असू द्या नामा म्हणे कर. कीर्तनधारेच्या आजच्या भागात इथेच थांबूयात. भेटूयात पुढच्या भागात नव्या कीर्तनासह. तोपर्यंत रामकृष्ण हरी. नामा म्हणे कर्मरेखा और जंगल जंगल राम फिरे रे लंका में रोवे सीता माई. कर्मरेखा बडी दुस्तर है तिल घटे नाराई. याचा अर्थच आहे प्रारब्धामध्ये बदल करण्याची ताकद कोणातच नाही, स्वतः भगवंतात सुद्धा नाही, पण त्याच्या कृपेत आहे हे लक्षात ठेवा. मी का सांगतो? छाया तू बडी घणी तुझ्याचं बडवणं कोय. जगामध्ये सर्वश्रेष्ठ असेल तर कृपा. कृपेपेक्षा कृपा करणारा श्रेष्ठ नाही.